वगैरे ते कलेक्ट करतात. शुभम त्यांचे मला तर वाटतं शूटर आहेत ते. चला मॅच सुरू करा. रिक्वेस्ट आहे, सामना पण आता सुरू करायचा आहे. मॅच इज ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. चांगलं क्रिकेट आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल. या मॅचमध्ये देखील यापूर्वी एकतर्फा सामना झाला, पण ही मॅच चांगली असेल ही अशा अपेक्षा आपण बाळगूया आणि मॅचला सुरुवात करूया. वाडेकर 40+ आणि शेळगाव 40+ मध्ये लढत. एका बाजूला माऊली 11 या नावानं आलिमकर शेळगाव 40+ संघ या स्पर्धेमध्ये उतरला. दुसऱ्या बाजूला मंगेश 11 या नावानं जय जळेश्वर वाडेकर 40+ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नेहमीच वाडेकर म्हटलं की हे फिरकीचं माहेरघर आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेकरला नेहमी संबोधलं जातं. आमचे सिद्धू पाटील, अतुल भोईर रेग्युलर क्रिकेटमधून आपण पाहतो. प्रणित पाटील, कपिल पाटील, सर्वेश पाटील. जबरदस्त खेळ प्रत्येकाचा राहिला, पण 40+ क्रिकेट सध्या आपण अनुभवतोय. पहिला चेंडू, चांगली गती, चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. चूक टप्पा, भेदक मारा. डॉट बॉलनं सुरुवात. बॉलर्स नेम कळवा, गोलंदाजाचं नाव कळवा. सचिन आलिमकर गोलंदाजी मार्कवरती बघा. स्पर्धा यूट्यूब लाईव्ह सुरू आहे, त्यामुळे अपडेट वारंवार यूट्यूब लाईव्हचा टीमला, त्या टेलिकास्ट टीमला हवी असते. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय. वाडेकर संघ नेहमीच गोलंदाजी त्यांची जमेची बाजू राहिली, त्यामुळे फलंदाजी देखील आता चांगली करणं गरजेचं. आणि जेव्हा जेव्हा पूर्वार्धामध्ये ते खेळतात तेव्हा मनामध्ये एकच सुरू असतं की 5 षटकांचा सामना आहे, बॅ मिनिमम 45-50 स्कोरबोर्डवरती लागायला हव्यात. सो आपण डिफेंड करू शकतो. त्यामुळे आता मनामध्ये तर टार्गेट सेट केलं असेल 50-55-60 पर्यंत पोहोचण्याचं. हो, यावेळेस काय घडलंय? विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. निलेशला मैदान सोडावं लागेल. 0 लागणारा धक्का पहिला बॅटिंग करताना मंगेश 11 वाडेकर 40+ रिप्ले आपण पाहतात. बॅटची एज लागली, बाहेरची काढा आणि त्यानंतर बियॉन्ड द विकेट यष्टीरक्षकाने चांगल्या प्रकारे चेंडूला कलेक्ट केलं. इथे निलेश दाखवला. सरळ बॅटण्यासमोर लॉफ करायचा होता. ओव्हर द लॉंग ऑन खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. लॉंग ऑनला कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. लागणारा दुसरा धक्का. बॅटिंग करताना मंगेश 11 जय जलेश्वर वाडेकर 40+ टीमला. 5 चेंडू हाताळल्यात. कोणी दिले? कोणी दिले?
अप्रतिम, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग स्पेल. जबरदस्त गोलंदाजी सचिनची आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, अविस्मरणीय हा स्पेल असेल त्याच्या आयुष्यातला. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे धाव त्याने खर्च केले नाही. फर्स्ट मेडन ओव्हर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा कारनामा हा विक्रम केलाय तो गोलंदाज सचिननं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कदाचित ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वाहिनीवरती हे स्पेशल व्हिडिओ देखील अपलोड झालेली तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याचं कारण कोणत्याही प्रकारची धाव खर्च न करता 2 विकेट मिळाले. व्हॉट अ सुपर स्पेल, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. अप्रतिम, अविस्मरणीय, अविश्वसनीय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिन यांची आपल्याला पाहायला मिळाली. देसाईच्या क्रीडांगणावरती वाडेकर 40+ विपक्ष शेगाव 40+च्या सामन्यामध्ये पहिल्या डाबातील पहिल्या षटकात सचिन केला हा विक्रम नोंदवला या स्पर्धेमध्ये, कारण त्याने मेडन षटक हाताळलंय. स्वर्गीय योगेश पवार, त्यासोबत आपण पाहतो स्वर्गीय दीपा विजय बाकाडे, स्वर्गीय सावित्रीबाई बाबूराव पाटील स्मृती चषक 2025चा पर्वात. आणि शिळगाव संघातील आपण पाहिलं तर शिळगाव मधील एकमेव असा खेळाडू आहे ज्यानं रेग्युलर फॉर्मॅटमध्ये देखील खेळताना मेडन षटक हाताळलंय. वडवले विरुद्ध त्याने ते मेडन षटक हाताळलं होतं आणि आता 40+ फॉर्मॅटमधून देखील मेडन षटक हाताळणारा एकमेव खेळाडू शिळगाव आपण पाहतोय. खरं तर या संघामधून खेळताना तो सचिन ज्यानं विक्रम नोंदवला. स्पर्धेतील पहिला गोलंदाज ज्यानं हा कारनामा केला, अचंबित करणारी गोलंदाजी, फलंदाजांना अडचणीत टाकणारी गोलंदाजी. वाडेकर 40+ संघाला अडचणीत टाकले सचिननं पहिल्या ओव्हरमध्ये. कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि 7वा चेंडू देखील आलाय आणि त्यावरती देखील विकेट. धाव अजून येत नाहीये, 0 धावा, 3 विकेट. वाडेकर 40+ टीम अडचणीत. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत. वारंवार डीजे मी कौतुक करतो त्याचं कारण चांगली डीजे ऑपरेटिंग देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. न्यू बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती दिनेश यांना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली आहे. यापूर्वी सचिन विक्रम नोंदवला स्पर्धेत. इनसाइड आउट खेळायचा होता, इनफिल्डचा वरून फटका उडवलाय. कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. वॅकेंट एरियामधून बॉल फरार, सीमा पार, कव्हरच्या बाहेर, चौकार. आपण पाहिला काय सुंदर फटका होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा सुंदर फटका. या स्पर्धेमध्ये मालिकावेसाठी कूलर ज्याने आम्हाला पुरस्कृत केली आहे स्वर्गीय सीताबाई पदू पाटील यांच्या स्मरणार्थ दिगंबर पदू पाटील साहेब, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यासोबत बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट शूज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. खरं तर स्वर्गीय अनिताबाई हल्या पाटील यांच्या स्मरणार्थ खिडकायचे उद्योजक विलासजी हल्या पाटील साहेब यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करू. सध्या आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट टाकण्यात चौकार, पुन्हा डॉट आणि पुन्हा चौकार. एक डाव तुझा आणि दुसरा डाव माझा, ही स्थिती सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. वाडेकर 40+ संघासाठी सुरुवातीचा धावा बनवण्यामध्ये यश मिळालं स्वप्नीलला. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळायचा होता. बॅटला स्पर्श करून विकेट किपरनं बॉल कलेक्ट केलाय. 8 वरती धक्का, 4था लागतोय.
जा स्वप्नीलला 2 चौकार लगावले होते तो देखील आता मैदानाच्या बाहेर पडतील. दुसरा धक्का या षटकातला आणि चौथा धक्का या सत्रातला. स्टेप आउट करून अडब्या बॅटने खेळायचा होता. लाऊड अपील. ओ माय गॉड. अंपायर्सने फिंगर अप केलं. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. बॅटला स्पर्श करून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निम्मा संघ गारात. धक्का 5वा 9 वर बॅटिंग करताना बॅटर संदेश देखील बाद. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य काहीच नाही. सर्व काही शक्य आहे. फक्त करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असायला हवी. पण सध्या सचिनला आपण पाहत आहोत. त्याने गोलंदाजी ज्या प्रकारची केली आहे अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल. व्हॉट अ टेरिफिक बॉलिंग. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसेंट बॉलिंग बाय सचिन. कौतुक करावे लागेल. 8 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत. एकही धाव खर्च केले नाही आणि तब्बल 3 विकेट मिळवलेले आहेत. अविश्वसनीय. आता खरं तर ऑनलाईन प्रेक्षक जे पाहत असतील त्यांना विश्वासही बसत नसेल की असा देखील स्पेल असू शकतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ओ हो हो. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहतो. भन्नाट गती त्यासोबत योग्य टप्पा. नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे फलंदाजांना अक्षरशः थांबवणारी गोलंदाजी. रोखून धरलंय आणि अक्षरशः पायात बेड्या घातल्यात. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय शिळगावातील एकमेव असा खेळाडू ज्यानं खऱ्या अर्थानं रेग्युलर क्रिकेट खेळत असताना देखील मेडन षटक हाताळलं आणि आज 40+ धमाका या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. करतो स्मृती चषकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. विकेटची संभावना होती. एफर्ट्स बघा. आत्मसमर्पण ज्याला म्हटलं जातं. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं या झेलसाठी. पण
कंप्लीट जाऊ शकला नाही. जरूर धावसंख्या 1 मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं अखेर स्कोका डबल डिजिटमध्ये आणि जवळपास सचिनच्या स्पेलमधला त्यानं 9वा नाही 10वा चेंडू हाताळला तेव्हा जाऊन कुठे त्याच्या विरोधात पहिली धाव बनली आहे. म्हणजे काय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त आक्रमक भेदक अचूक नियंत्रित गोलंदाजी सचिन यांची आपल्याला पाहायला मिळेल. माऊली 11 शिळगाव 40+ टीमसाठी कट केलंय. थर्डमॅनला मिस्टेक चुकी फिल्डरची होती. यामध्ये गोलंदाज आता काय करू शकणार नाहीये. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईन क्लिअर करणारा 4 धावा देणारा फटका चौकार. चौकार आलाय. 11 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या सचिन यांनी आणि 3 विकेट मिळवला. मॅजिकल स्पेल मॅन विथ गोल्डन आर्म. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. शॉर्ट पॉइंट सिली पॉइंटला चेंडू होता घरंगळतोय. फायनल चेंडूला अडवलं उचलले फेकतील तत्पर. शेवटच्या बॉलवरती मिळेल ती धाव. 1 षटक क्रमांक 3 पूर्ण. 2 षटकाच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6. 3 विकेट मिळवले. पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन त्वरितच मैदानामध्ये जा. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 15 धावा धाव फलकावरती. या दरम्यान आपल्याकडे वेळ जाऊया निर्भयकडे. ऐकूया सुमधुर संगीत. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर या कॉम्प्युटरमध्ये या स्क्रीनवरती जसं रिप्लेस ऑप्शन आहे तसं जर आमच्या डोळ्यांमध्ये असतं तर ते ॲक्शन रिप्ले आम्ही मैदानात पाहिलं असतं. तर 12 चेंडूंचा स्पेल. वॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. सुंदर गोलंदाजी. सचिन सरांनी कौतुक केलं त्या लहान मुलाचं. खरं तर लहान मुलगा पण वारंवार तो पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातो प्रत्येक खेळाडूला आणि सगळ्यांचा आशीर्वाद त्याला मिळतोय. फार महत्त्वाचं आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज होता सज्ज. स्वागत करण्याचा प्रयत्न केला पण कॅच इथे मात्र ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस. कॅच कंप्लीट व्हायला हवी होती. कॅच इथे मात्र ड्रॉप झाली. जीवनदान मिळालं आणि मिळालेल्या जीवनदानाचा आता फायदा उचलता येईल का त्या फलंदाजाला ते देखील पाहायचं. सुगंध नवीन फलंदाज गोलंदाज माफ करा. बॉलिंग मार्कवरती पहिल्या बॉलवरती 2. स्कॉर द विकेट स्मॅश केलाय. बॉल मागे चालला डीप पॉइंटला. फिल्डर तैनात. थोडे फंबल सेकंडसाठी पलटल्यात. ओ सेकंड कंप्लीट. डेंजर एंड वरती बॅटर धावत होते. स्ट्रायकिंग एंडला प्रचंड वेगाने धावले. ऑन साइडला बॅटचा चेहरा ओपन करत असताना आपण पाहतो डीप मध्ये फटका खेळला गेला. डीप मध्ये लॉंग ऑन फिल्डर तैनात आहेत. चेंडूला उचलतील फेकतील तद्वर. धावा सगळ्या फक्त एक. बघा धावांची गती पूर्णपणे थांबली आहे. कोणत्याही प्रकारे धावा येत नाहीये. त्याचं कारण 2 षटकांचा जो स्पेल पहा. सचिन यांचा पहिल्या स्पेलमध्ये एकही धाव खर्च केल्याने 2 विकेट पुन्हा आले. दुसऱ्या स्पेलमध्ये 6 धावा खर्च केल्या 1 विकेट मिळवली. सोबतच दुसरं षटक तुम्ही पाहून घ्या.
ज्यामध्ये 9 धावा खर्चायला 2 विकेट मिळाल्या आणि दरम्यान हा चौकाला दिलासा मिळतोय सध्या आणि कुठेतरी डगआउटमध्ये थोडा काळ का होईना हे आनंदाचं आलेलं वातावरण दिलासा देऊन जातोय वाडेकर 40+ संघाला चौकार. अक्षरशः आता बघा दशरथ सर या फटक्याचे चटके लागले असतील, कारण जीवनदान मिळाल्याच्या नंतर फलंदाजांना नेहमी आक्रमक होताना आपण पाहिले. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेणं फार महत्त्वाचं आहे आणि सध्या आपण पाहतोय फायदा उचलला जातोय. हो काय घडलंय ते ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया की एक्झॅक्टली काय घडलं, कारण सध्या टेक्निकल रूममध्ये या स्पर्धेशी संबंधित काही कार्य देखील सुरू आहे, त्यामुळे लक्ष तर तिथे होतं पण काय घडलं बघा. इथे पॉपिंग क्रीज सोडून बाहेर आले होते आणि पुन्हा क्रीजमध्ये आत पोहोचू शकले नाही. विकेटचे पतन फलंदाज बा. फॉल ऑफ विकेट, एका मागोमागे एक विकेट आपण पाहतोय. फलंदाजांना मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबण्यामध्ये वारंवार अपयश येते. कौतुक आमचा ऑपरेटर, सध्या मल्टीटास्किंग वर्क त्यांचं सुरू आहे. एकाच वेळेस 2 ते 3 कामं त्यांना करावी लागतात. हो सावकाश 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 सर सलामत तो पगडी 50. सुदैवानं पडले नाहीत, स्वतःला सावरलं पुढे जात असताना. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आमचे नीरजला पाहतात. येस, षटक क्रमांक 4 देखील इथे संपुष्टात आला. एंड ऑफ द 4th ओव्हर 25 धावा. प्रदीप दादा पवार यांचं संगीत आपण ऐकत आहात आणि अगदी मॉर्निंग सेशन पासून ते इथे उपस्थित आहेत. धावा झाल्या तर 25 धावा. प्रदीप दादा पवार, उत्तम दादा असतील, आमचे दीपक दादा असतील, खरं तर त्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहोत आणि तिघांचे मी कौतुक करेन, कारण नीटनेटकेपणा स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. प्रामाणिक आयोजन, सुंदर आयोजन संपूर्ण स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळेल आणि फार चांगली स्पर्धा आपण पाहतो. 40+ फॉर्मॅट ही संकल्पना त्यांची राहिली आणि त्यांचा खऱ्या अर्थानं खरंच प्रयत्नांना कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी स्पर्धा आयोजित गेलेली आहे, कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही, त्या दर्जाचं आयोजन. खरं तर प्रदीपदादा, उत्तमदादा आणि दीपक दादांचं मी खरंच कौतुक करेन. त्यांचे संपूर्ण टीम, त्यांच्या समवेत सर्व जितकेही आमचे 40+ खेळाडू असतील किंवा आमचे शुभम असतील, त्यांच्या समवेत सर्वांचं, निलेश दादा असतील, योगेश दादा ठाकूर असतील, किरण दादा असतील, सर्वांचं कौतुक करेन मी. बघा प्रत्येकाचं नाम उल्लेख आम्ही येत्या 3 दिवसामध्ये करू, त्यामुळे
चिंताजनक बाब नाही आहे. राग रुसवा कोणालाही नको. मोस्टली आम्ही प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल नाव घेत नाही, ज्याचं कारण एका दुसऱ्याचं नाव जर राहिलं तर तो राग रुसवा होतो. त्यामुळे पण मॅनेजमेंट टीम आम्हाला लवकरच सर्वांची नावं देतील आणि ती प्रत्येक नावं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. धावा झाल्यात 30. धावांच्या गतीला आता हळूहळू आकार मिळतो. धावांची गती आता थोडी वाढते आणि सुरुवातीला ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या 3 ओव्हर्समध्ये असं वाटलं होतं की 20-25 धाबा देखील बनतात की नाही, पण त्यानंतर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. थोडं समजदारीने खेळले फलंदाज, कुठे कुठे प्रत्येकी फलंदाजानं आपलं कंट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत आपण पाहिलं तर स्वप्नीच्या बॅटमधनं 2 चौकार आले. स्वप्नीच्या बॅटमधनं 1 आला, स्वरूपच्या बॅटमधनं 2 चौकार आले, संदेशने 1 चौकार लगावला आणि सुनील सध्या सेन्सिबल बॅटिंग करतात, थोडं संयमी बॅटिंग करत होते. पण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका मागोमाग एक फलंदाज मात्र फक्त येतात, हजेरी लावतात आणि मैदान सोडतात. कोणत्याच फलंदाजाला थांबून अभितशी धाबत संख्या बनवता आले नाही. वन मोगॉम आणखीन एकदा का बॅटिंग करताना मंगेश 11 वाडेकर 40+ला. जीवनामध्ये भरपूर प्रचंड अभ्यास त्यांनी केला. अक्षर फार सुंदर आहे. शुभमचं नाही आहे का अक्षर? कोणाचं आहे? रमेश दादांचं आहे? अमित दादांचं नाही, कारण मला देखील पहिले सुरुवातीला थोडा झटकाच बसला की शुभम पवार. चला हरकत नाही. प्रथम पारितोषिक रोख रकमेच्या स्वरूपात आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलं आहे सन्माननीय महेशभाई पाटील साहेब आणि विजयभाई पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केलं आहे. महेशभाई पाटील आणि विजयभाई बाकाडे यांनी आम्हाला पुरस्कृत केले. खऱ्या अर्थानं A1 जोडी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतो महेशभाई पाटील आणि विजयजी बाकाडे साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 आम्हाला स्पर्धेमध्ये ज्यांनी पुरस्कृत केलं आहे महेशभाई पाटील आणि सुजित शेठ नलावडे साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तृतीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक विकी शेठ इंगे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलं आहे आणि त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करू. बॉल बॉक्स या स्पर्धेमध्ये सुनीलजी सदाशिव पाटील खेडकाळी उद्योजक, त्याच समवेत शिवनाथजी गौतम पाटील खेडकाळी उद्योजक त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. पुरस्कर्त्यांचा आभार. पाणी या स्पर्धेमध्ये प्रल्हादजी पवार साहेब खेडकाळी ज्यांनी 10 बॉक्स तब्बल पाण्याचे आम्हाला पुरस्कृत केले, साहेबांचा मनपूर्वक आभार. सिद्धेजी शेलार साहेब 5 पाणी बॉक्स त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले आणि राज घरत साहेबांनी देखील 5 पाण्याचे बॉक्स या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरस्कृत केलेत. सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करू. महेशभाई पाटील, विजयभाई बाकडे असतील, सुजित शेठ नलावडे साहेब असतील, विकी शेठ इंगे असलेल्या सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करू, ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं. बघा खरं तर पुरस्कर्ते प्रत्येकाला फार महत्त्वाचे असतात, कारण एखादी स्पर्धा पूर्ण करायची म्हटलं त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ हे नेहमीच महत्त्वाचं असतं आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी आर्थिक योगदान आम्हाला दिलं तर सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन तुर्ताच माझ्या वाणीला थोडी शांतता देतोय, मी थांबतोय आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया आवाज आमचे समालोचक भोपरचे नामांकित क्रीडा समालोचक गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांच्या आवाजाची छाप पडलेली आपल्याला पाहायला मिळते. आवाज भोपरचा आवाज, टेनिस क्रिकेटचा डोंबिवलीचा आवाज विनोदजी पाटील सरांना इन्व्हाइट करणे. 31 धावांचं मापक टार्गेट माऊली 11 शेळगाव 40+ समोर असणार आहे आणि इथून जो संघ जिंकेल तो लगेचच फाईट करेल जुनी डोंबिवली 40+ सोबत. सो रिक्वेस्ट आहे जुनी डोंबिवली 40+ चे कर्णधार आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. जुनी डोंबिवली 40+ कर्णधाराला देखील आम्ही विनंती करीत आहोत की आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. जसा सामना कंप्लीट होईल तसा लगेच आपण इथे टॉस कंप्लीट करणार आहोत.
मास्टर सुरुवात आहे ऐकू आवाज विनोदजी पाटील सरांचा. थँक्यू. अरे थँक्यू व्हेरी मच प्रथमेश. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं. स्मृती चषक 2025 आयोजक आहेत महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाळी. स्पर्धेचे जनक शिल्पकार प्रदीपजी पवार, त्याचबरोबर दीपक पाटील, उत्तम पवार आणि सुखदेव. ते सगळ्या चारी खरं तरी आपले खिडकाळीचे आहेत आणि नक्कीच महेश पाटील यांच्यावरती विशेष प्रेम या सगळ्या मंडळीचं राहिलं आहे, संपूर्ण खिडकाळी गावाचं राहिलं आहे. आणि 40+ रेग्युलर हे सगळे एकत्रित येऊन स्पर्धा आयोजित करत आहेत. शुभम देखील महेश पाटील यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत. नक्कीच शुभमला अनेकदा आम्ही महेशभाई यांच्याबरोबर बघितलेले आहेत. महेशभाई दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. दोस्ती कशी असते, कशी निभावायची हे महेश पाटील यांना बघितल्यानंतर कळेल. लहान असो की मोठा असू दे, गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाला एकाच तराजूमध्ये तोलणारं व्यक्तिमत्व म्हणजे महेश पाटील. तो या मैदानाकडे टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. 31 धावांचं टार्गेट वाडेकरने ठेवलं आहे. माऊली स्पोर्ट्स अलीमकर 11 स्टील संघासमोर आणि या संघाचे पुरस्कर्ते प्रेमनाथ अलीमकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आपण करूया. यंदा 8व्यांदा या संघाला पुरस्कृत केलेले आहे आणि जेव्हापासून पुरस्कृत करतात संघ कधी पहिल्या राऊंडमध्ये पराभूत झालेला नाही आहे. चॅम्पियनपद देखील पटकावलं होतं. मला आठवतं की 2 वेळा, एकदा साबेच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती. ओहो, कव्हरच्या दिशेने पाठवला चेंडू सीमा पार, येतो हा चौकार. फलंदाज ठिकाणी बघतो आपण किशोर आणि सचिन. चार धावा येत आहेत. एकूण धावसंख्या धावपलकवरती बघतो आपण 5. काय जबरदस्त बॉलिंग केली. आता मात्र बॅटिंगमध्ये रंग उधळत आहेत. हो, पुढे आले होते, संपर्क नाही झाला. आणि बघा शिळगावातून एक रेकॉर्ड आता मात्र प्रस्थापित सचिन यांच्या नावावरती. रेग्युलर आणि 40+ मध्ये मेडन ओव्हर फेकण्याचा बहुमान मिळवणारे हे पहिले खेळाडू ठरलेत. आणि त्याचबरोबर प्रेमनाथ अलीमकर म्हटले की क्रिकेटवरती नितांत श्रद्धा, प्रेम असणारं व्यक्तिमत्व. यावेळेस मात्र चेंडू हुक केलाय, फाईन लेगच्या दिशेने जाईल आणि येतोय सचिन यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकवरती बघतो आपण एकूण 9 धावा झाल्यात. मागची मॅच ही लो स्कोरिंग झाली. या मॅचमध्ये आपण कमी धावा बघतोय. शिळसंघ मैदानावरती खेळतोय आणि नक्कीच आगामी काळात शिळगाव प्रीमियर लीग देखील आपल्या भेटीसाठी येते आणि नेहमीच या स्पर्धेचं आयोजन प्रेमनाथ अलीमकर करत असतात. पण यावेळेस ही स्पर्धा जूनमध्ये येते, 1 जून 6 जून. कारण या 6 जूनला वाढदिवस असतो प्रेमनाथ अलीमकर यांचा. त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आणि या दरम्यान आणखीन एक चौकार. आणि बघा आज जे घडतंय ते सगळं काही सचिनच्या बाजूने घडतंय. जेव्हा आपण बघितलं बॉलिंगला आले तेव्हा मेडन ओव्हर फेकली आणि बॅटिंगसाठी येताना मात्र इथून 3 चौकार ठोकलेले आहेत. आणि बघा धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले ती म्हणजे एकूण 13 धावा. टार्गेट आहे एकूण 31 धावांचं टार्गेट आहे. 13 धावा झाल्यात, अजूनही 18 धावांची गरज. ओहो, पूल करायचं होतं. संपर्क त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा हलकीशी एज आहे. कॉट बँड आउट होत आहेत पण हरकत नाही. धावांची जी गरज होती, सुरुवात होती ती करून दिलेली आहे. टार्गेट फार मोठं नाही आणि पहिल्या विकेटचं पतन माऊली स्पोर्ट्स या ठिकाणी अलीमकर 11 शील्ड 40+.
तर संजय वास्कर एक लेजंड क्रिकेटर त्या ठिकाणी आपण बघतायत. भरपूर वर्ष ज्यांनी रेग्युलरच्या माध्यमातून फ्रंटलाईन बॉलर म्हणून काम केलं, अधूनमधून बॅटिंगमध्येही जबरदस्त योगदान राहिले असे संजय वास्कर मैदानावरती येत आहेत. आणि बॉलिंगसाठी विजय भोईर त्या ठिकाणी तयार. भरपूर वर्ष विजयने वाडेकर संघाला दिलेली आहेत. एक लेजंड क्रिकेटर, अनेक सामने आपल्या बॅटिंगने बॉलिंगने जिंकून दिलेले आहेत. पण या मॅचमध्ये कामगिरी बॅटिंगमध्ये निराशाजनक राहिली. जसं खिळकाईचंही आपण बघितलं की परफॉर्मन्स ढासळला बॅटिंगमध्ये, कमी धावसंख्या उभी केली. या मॅचमध्ये आपण बघतात बॉलिंग शेलची चांगली राहिली. हो, फ्लाईट केलं होतं, कव्हरच्या दिशेने पाठवलाय, गॅप मोठी आहे, फिल्डर धावतात लॉंग ऑफवरनं, चेंडू नाही आडू शकले, गेलाय चेंडू सीमा पार, येतोय हा चौकार. धावपल करते आपण बघतोय. विजयासाठी 31चं टार्गेट आहे, 14ची गरज. ॲक्शन रिव्ह्यूमध्ये आपण बघितलं प्रयत्न अतोनात झाले होते फिल्डरकडनं, पण इतका दूर चेंडू होता की त्यांच्या रेंजमध्ये नव्हता. फुल टॉस ओव्हर द बॉलर हेड खेळतायत, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, हा देखील जाईल सीमारेषेबाहेर, येतो हा चौकार. थँक्यू. 10 धावांची गरज आहे. फ्लाईट दिले यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफला. मॅच लवकर संपवण्याच्या मूडमध्ये आपण बघतायत हा शीळ संघ. आणि आता इथून फक्त 6 धावांची गरज आहे. शीळ संघाने जबरदस्त कामगिरी केली. या संघाचे पुरस्कार प्रेमनाथ दालिमकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या वाढीचा निमित्त 6 जूनला प्रीमियर लीग, शिळगाव प्रीमियर लीग सुरू होते. आयोजक कृष्णा इस्टेट परिवार आणि मोफत प्रवेश फी असते. गतवर्षी 12 कोंबडे दिले होते, 3 ट्रॉफीज होते. यावर्षी प्रेक्षकांसाठी बायसिकल असणार आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. तर टर्फमध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते. खूप जबरदस्त मजा असते शिळगावात. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, विजयी फटका येऊ शकतो नाही. इथून मात्र या 4 धावा येतील. नो बॉल आहे आणि स्कोर लेवल झालेलं आहे. फिल्डिंग बघता ऑफसाईडला अतिरिक्त खेळाडू लावलेले आहेत, एक खेळाडू जास्त लावला आहे, त्यामुळे आता स्कोर लेवल झालं आहे. केवळ 1 धावेची गरज विजयासाठी. विजय भोईर. मागचा सामनाही 2 ओव्हरमध्ये संपला, बहुधा हा देखील 2 ओव्हरमध्ये संपेल. आणि यानंतर आपण आकट करताय. चेंडू हवेतून गेला डीप कव्हरच्या दिशेने, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. विजयी चौकार लगावलाय त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला किशोर कॅप्टन इनिंग. किशोरच्या बॅट